ज्यांची श्री म्हणजे वक्ते सर्व आणि व्यासपीठ. मला आपल्याला खरं तर थोडासाच संवाद साधायचा. याचं कारण असं आहे की याच्यानंतरचे जे वक्ते आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आजच्या निमित्त त्यांचं विचार इथे मांडणार आहेत आणि आपण सर्व त्याला खूप चांगल्या प्रकारे ऐकून जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आज सकाळी मी एका ठिकाणी बाबासाहेब आणि भगवान बुद्धांच्यावर एक तौलनिक विचार मांडले. मला वाटतं तोच मी 10-15 मिनिटं मांडणार आहे आणि त्याच्यानंतर या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप सर्व भाषणानंतर होईल असं अगोदरच सांगतो. याचं कारण असं आहे की खूप कमी वेळा अध्यक्षांचं भाषण अगोदर होतं आणि नंतर होतं. मला वाटतं हे कुठल्याही फ्रेममध्ये न अडकता जे योग्य आहे आणि जे प्रॉपरली करायला पाहिजे तितकी फ्लेक्झिबिलिटी दीपक दाखवतात आणि खरंच गरजेचं आहे. आणि मी पण त्याच्यामुळंच मी हे सर्वात पहिल्यांदा बोलण्याचं स्वातंत्र्य घेतलं. याचं कारण असं आहे, बऱ्याचदा साधन सुचितेच्या नावाखाली हेतू बाजूला राहतो आणि साधनच साध्य बनतं. मला थोडंसं विस्तारपूर्वक याच्यात सांगायचंय की बऱ्याचदा प्रक्रियेनं करायचं, त्या प्रक्रियेच्या कारणांसाठी उद्दिष्ट आहे ते बाजूला राहतं आणि प्रक्रियाच महत्वाची बनते. म्हणजे अध्यक्षीय भाषण शेवटी असायला हवं, सत्कार असा अगोदर व्हायला हवं. ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया बऱ्याचदा महत्वाची बनते. पण आपल्याला साधनांपेक्षा साध्य म्हणजे साधन सुचिता पण महत्वाची आणि साध्य पण महत्वाचं. थोडंसं साधनांच्या मध्ये थोडंसं फ्लेक्झिबिलिटी असली तरी चालते, कारण शेवटी साध्य महत्वाचं असतं. म्हणजे शेवटी तुमचं अंतिम ध्येय काय हे महत्वाचं असतं. त्याच्यामुळे आपण थोडंसं आज हा बदल केलेला आहे. आजचा महापरिनिर्वाण दिन आपण का पाळत आहोत, ऑब्झर्व करत आहोत याच्यासाठी की ज्या दोन महामानवांनी ज्यांच्यामध्ये किमान 2500 वर्षाचा फरक आहे त्यांच्या कार्यकाळातला, खूप क्लोजली विचार केला तर त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी जे काम केलं त्याला कुठंतरी मूर्त रूपात आज आपण जगत आहोत आणि येणाऱ्या असंख्य पिढ्या जगणार आहेत. तर ते नेमकं काय आणि त्यांचं थोडंसं कंपॅरेटिव्ह मी मांडणार आहे. भगवान बुद्धांच्या काळामध्ये त्यांनी जे दुःख स्वतः नाही अनुभवलं पण जगाचं त्यांना जाणवलं. भगवान ते बुद्ध राजकुमार होते, त्यामुळं त्यांना कसलंही दुःख न होऊ नये आणि त्या दुःखाची जाणीवच होऊ नये असे खूप आटोकाट प्रयत्न त्यांच्या पित्याने केले. हे आपण सर्व आपल्याला रोज प्रबोधनातून आणि ह्याच्यातून सांगितलं जातं. तरीही त्या दुःखांची जेव्हा त्यांच्या हळूहळू जाणीव व्हायला लागली, म्हणजे त्याच्यात त्यांना वृद्ध दिसला, नंतर प्रेतयात्रा दिसली आणि जरा मरण जर्जर ज्या जगन व्याधी आहेत ह्या सगळ्या जेव्हा जाणवायला लागलं तेव्हा भगवान बुद्ध अंतर्मुख झाले आणि मग त्यांनी घर सोडलं आणि त्याच्यानंतर त्यांना बोधी प्राप्त झाली आणि मग त्यांनी चरत भिक्कवे चारिक बहुजन हिताय बहुजन सुखाय अत्ताय हिताय लोकानुकंपाय अशा प्रकारे विचार केला. आणि त्याच्यातून मग हजारो लाखोंच्या संख्येनं हे भिक्खूंनी ऐहिक जीवन सोडून याच्यासाठी धर्म प्रसारासाठी काय तो धम्म साधा सरळ सोपा आहे. सबे दुःखम कारण दुःखम मार्ग दुःख समुच्चय आणि अरिय अठ्ठंगिक मार्ग. म्हणजे
भिक्खू त्याच्यानंतर मला क्लिअरली सांगतील, कारण मला तुटक तुटक जमतं, कारण त्यांच्या इतकं त्याच्या माझी मास्टरी नाही. तर मला एवढंच म्हणायचं की जगात दुःख आहे. मग दुःख कसं आहे? मानव निर्मित आपल्या ज्या तृष्णेमुळं आहे. त्याला तण्ण म्हटलं मराठीमध्ये, संस्कृतमध्ये त्याला आता तृष्णा हा शब्द तण्णा म्हटलं. तर तृष्णेमुळं दुःख आहे, कारण आपल्याला डिझायर आहे वेगळं. मला मग गाडी हवी, बंगला हवा, चांगला आयफोन हवा, आयफोन मधलाही आता हायर साईडचा हवा. अशा सगळ्या तृष्णेचं दुःख आहे. त्या दुःखामुळं मानवाचं व्यक्तिगत जीवन जे अडचणींचं निर्माण झालंय त्याच्यावर सम्यक मार्ग बुद्धाने सांगितलं. त्याला त्याने म्हटलं अर्य अठ्ठांगिक मग्ग. मग त्याच्यामध्ये सगळं मध्यम मार्गाने माणसाने जगायचं, हे झालं व्यक्तिगत जीवनात. आणि त्याच्यानंतर खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिठक वगैरे हे लिटरेचर तयार झालं. आणि त्याच्यानंतर त्याला पूर्णतः अधिष्ठान देऊन पूर्णतः हजारो लाखो ग्रंथ तयार झाले. पण बुद्धाचा कोर जो हे आहे, ज्याला आपण संदेश म्हणतो, तो व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सामाजिक जीवनामध्ये कसं राहायचं. आणि हे करत असताना बुद्धाने स्वतः म्हणजे कारुणिक पद्धत म्हणलं त्याला, महाकारुणिक याच्यासाठी म्हटलं की ही दुःख त्यांना कधी नव्हती त्यांच्या, पण त्यांनी समाजासाठी किंवा हे सगळे जेव्हा दुःख शोधली तर त्या काळातल्या असंख्य लोकांनी अशा प्रकारे प्रयत्न केले. म्हणजे त्या काळात 72-73 लोक हे लोकायत तत्वज्ञान, जेव्हा म्हणजे माणसांचा दुःखाचा शोध घेणारं किंवा एकंदर माणसाभोवती फिरणारं जे तत्वज्ञान म्हटलं जातं त्याला लोकायत तत्वज्ञान म्हटलं जातं. हे होतं म्हणजे त्याच्यामध्ये खूप टेक्निकली सांगायचं झालं तर आस्तिक आणि नास्तिक परंपरा होत्या. आस्तिक म्हणजे वेद प्रामाण्य आणि ईश्वर प्रामाण्य मानणारे वेदातला, ती झाली आस्तिक. त्याच्यामध्ये योग, वैशेषिक, सांख्य, पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा हे ते आहेत. आणि जैनिझम, बुद्धिझम आणि चार वाकाचं लोकायत ही नास्तिक परंपरा, हे जे ढोबळ फिलॉसॉफीचे सेपरेशन आहेत. तर ह्या सगळ्यामध्ये मुद्दा हाच आहे की बुद्धाने नास्तिक म्हणजे अशा प्रकारे मांडलं की माणसाच्या दुःखाभोवती किंवा माणसाच्या जगण्याच्या भोवती तत्वज्ञान फिरवायचा प्रयत्न करून त्याला ह्युमन सेंट्रिक तत्वज्ञान आणलं. आणि हेच बाबासाहेबांनी 1890-91 काळातल्या सामाजिक स्थितीची दाहकता स्वतः अनुभवली, ती जगले. पण त्याच्यातून त्यांनी 25 वर्ष बुद्धांचा जसा संघर्ष झाला तसा त्यांच्या जीवनाचा संघर्ष झाला. बुद्धाला बोधी प्राप्त झाली. बाबासाहेबांच्या हातात हजारो पुस्तकं आली, डिग्री आल्या आणि डिलीट झाले. आज विचार करा, आज आमचे MD किंवा हे सगळे आज समाजामध्ये वकिलाला एवढं महत्त्व नाही, त्या काळात वकिलीला खूप महत्त्व होतं. आणि आमच्याकडे आज ते PhD MD ला किंवा IAS IPS ला महत्त्व आहे असं म्हणता येईल या जगामध्ये. तर तसं झाल्यानंतर बाबासाहेब सहजच इंडियन सिव्हिल सर्व्हिस पास झाले असते. बाबासाहेब सहजच तिथे मोठ्या फर्ममध्ये डॉक्टरेट मिळवलेले, डिलीट झालेले खूप कमी लोकांपैकी असे ते लॉयर झाले असते मोठ्या फर्मचे. आणि आज जे छोटंसं घर आहे जिथं ते राहिले त्याच्यापेक्षा खूप मोठा बंगलो बाबासाहेबांचा असता. पण ते एक सामान्य व्यक्ती म्हणून इंग्लंडमध्ये म्हणजे आपण म्हणतो मरण पावले असते. मी शब्द आदरार्थी वापरत नाही, म्हणजे आदरार्थानं बोलतो याच्यासाठी की जसं सामान्य माणूस आपल्यासारखं. पण ते न स्वीकारता बाबासाहेब आले महाराष्ट्रामध्ये, म्हणजे त्या काळात तर महाराष्ट्र नव्हतं, बॉम्बे प्रांत म्हणतो, आले. आणि त्यांनी जसं भगवान बुद्धाला बोधी प्राप्त झाल्यानंतर सारनाथला त्यांनी जसं हे केलं, म्हणजे पहिलं त्या 4 लोकांना प्रवचन दिलं, 5 लोकांनी, हळूहळू जसा तो धम्मचक्र
जसं रोटेट व्हायला सुरू झालं तसं बाबासाहेबांचं घटनाचक्र म्हणू ज्याला आपण, हे रोटेट व्हायला प्रक्रिया सुरू झाली. मग बाबासाहेबांनी मला वाटतं सुरुवातीला सिडनहॅम आणि हे सगळं नॅशनल जे कॉलेज वगैरे हे, आणि नंतर पेपर सुरू केला, आणि बाबासाहेब नंतर मुंबई प्रांताच्या असेंब्लीमध्ये गेले. त्याच्यानंतर वेगवेगळी आंदोलनं सुरू झाली, आणि सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी ज्या प्रकारे पूर्ण मसुदा मांडला, संपूर्ण प्रकारे नेमकं भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची दिशा, फक्त स्वातंत्र्य लढा होत होता, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे म्हणत होते, आणि त्या प्रकारे चळवळी होत होत्या, त्या प्रकारे होता. पण स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आणि स्वातंत्र्यानंतर काय, हे कुठल्याही प्रमुख राष्ट्रीय चळवळीचे त्या काळातले धुरंधर हे विचार करत असतील, पण तो व्यक्त कुठे झाला नव्हता. पण तो बाबासाहेबांनी स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय आणि स्वातंत्र्यानंतर करायचं काय ह्याचं पूर्ण फ्रेमवर्क हे राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मांडलं. हे त्याच्यानंतर 1935चा जो कायदा झाला त्याच्यामध्ये जे पूर्ण प्रकारची अफर्मेटिव्ह ॲक्शन जी मांडली, हे सगळं कुठे ना कुठेतरी बाबासाहेबांनी ज्या मेहनतीने सायमन कमिशन समोर मांडलं आणि त्याच्यानंतर राऊंड टेबल कॉन्फरन्समध्ये मांडलं, त्याच्यातून झालं. आणि त्याच्या अगोदर असा प्रयत्न मला वाटतं हंटर कमिशन समोर केवळ महात्मा फुलेंनी केला होता, ज्याचा परिणाम दुष्काळाच्या ह्याच्यात कमिशन वगैरे भारतात आले. आणि आजही ते अँडरसन मॅन्युअल आणि हंटर कमिशनचे रिपोर्ट आजही रेव्हेन्यूमध्ये वाचल्या जातात. अँडरसन मॅन्युअल आणि ते सगळं मला वाटतं हे फ्रेमवर्क जे आहे, हे फ्रेमवर्क समाजाचं दुःख निवारण करण्यासाठी, भगवान बुद्धाचं कार्य आहे व्यक्तिगत दुःख निवारण करण्यासाठी, आणि बाबासाहेबांचं जे सगळं काम आहे हे समाजाचं दुःख निवारण करण्यासाठी आहे. त्यामुळं दोघंही तितक्याच तुलनेने, तो जरी गॅप जरी असला, म्हणजे स्थल आणि काल वेगळे जरी असले तरी उद्दिष्ट एकच आहे. मला माझ्या ज्या वाचनातून किंवा माझ्या थोड्याशा अल्पज्ञानातून जे मला कळतंय ते मी मांडायचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर दोघांचं कम्पॅरेटिव्ह विचार केला तर भगवान बुद्धांच्या ज्याला पीठकांमधून ह्याच्यातून जे संकल्पना ज्या आपण धार्मिक जीवनामध्ये वापरतो, त्या सगळ्या संकल्पना ह्या बाबासाहेबांनी कॉन्स्टिट्यूशन मध्ये आणल्या. आता भारतीय जी घटना आहे ही घटना तशी बाबासाहेबांचे टीकाकार बोलतात की नवीन काही त्याच नाही. मान्य आहे, नवीन काहीच नाही त्याच्यामध्ये. याच्या अगोदर 600 वर्षाचा कॉन्स्टिट्यूशनल हिस्ट्री आहे इंग्लंडची. त्याच्यानंतर जगातली पहिली फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये पहिल्यांदा घटना लिहिली आली. त्याच्यानंतर अमेरिकन राज्यक्रांती झाली. त्याच्यानंतर आयर्लंडची घटना आहे. त्याच्यानंतर कॅनडाची घटना आहे. पण ह्या सगळ्या घटनांमध्ये कुठेही फंडामेंटल राईट्स नाहीत. म्हणजे फंडामेंटल राईट्स ही असणारी एकमेव घटना ही भारताची घटना आहे. त्याच्यानंतर ज्या घटना निर्माण झाल्या त्याच्यामध्ये फंडामेंटल राईट्स इनकल्केट केले. म्हणजे बाबासाहेबांची जी घटना समितीमधलं जे काम आहे त्याच्यामध्ये बाकी काहीही नवीन नसेल. म्हणजे 1858 पासून पहिल्यांदा आपल्या देशामध्ये कायदे इंग्रजांनी सुरू केले, ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्युशनलिझम ज्याला आपण म्हणतो ते यायला सुरू झालं. त्याच्यानंतर काउन्सिल्स ऑफ इंडिया ॲक्ट आला. त्याच्यानंतर मॉर्लेमॉन्टो रिफॉर्म आले, मॉन्टॅग चेम्सफर्ड रिफॉर्म आले. नंतर सायमन कमिशन आलं, राऊंड टेबल कॉन्फरन्स झाल्या, 1935चा कायदा आला. त्याच्यानंतर 38 निवडणुका झाल्या, नंतर 47ला निवडणुका झाल्या. नंतर संविधानांची ही सगळी प्रक्रिया ब्रिटिशांनी आपल्याला करून दिली. 14 ऑगस्ट 1970, तसं तर 18 जुलै इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पास झाला. ही सगळी प्रक्रिया ब्रिटिशांनी करून दिली. ती प्रक्रिया जवळपास
90-80% आजपर्यंत आपण वापरत आहोत. त्यामुळं ते घटनेमध्ये इन्कल्केट केलं बाबासाहेबांनी, त्याला 395 कलमांमध्ये मूर्त रूप दिलं. आता त्याच्यामध्ये बऱ्याच कालाप्रमाणे गरजेप्रमाणे अमेंडमेंट होत चालल्यात आणि अमेंडमेंट होणं गरजेचं आहे. जसं गरजेचं आहे म्हणजे इट्स अ लिव्हिंग, जसं आपले केस पांढरे होतात, गळतात, नवीन गोष्टी येत राहतात, म्हणजे जसं माणसाचं शरीरामध्ये बदल होत राहतात आणि त्याला एक मूर्त रूप राहतं, तसं घटनेमध्ये बदल करत गेले वेळप्रमाणे हे केलं. त्यामुळं बाबासाहेबांनी कधीच त्याला असं डेड किंवा घटनेत ही माझी घटना म्हणजे कालातीत आहे, याला कधीच कोणी म्हणजे बदलू शकणार नाही काही अशा प्रकारे कधीच म्हटलं. मग बाबासाहेबांचं वेगळेपण काय आहे? फंडामेंटल राईट्स, ज्याच्यामध्ये भगवान बुद्धाने जसं पुन्हा मानव केंद्रित धर्म आणला, तसं बाबासाहेबांच्या फंडामेंटल राईट्समध्ये पुन्हा मानव केंद्रित राज्यव्यवस्था भारतात आली आणि कल्याणकारी राज्यव्यवस्था आली की ज्याच्यामध्ये तुम्हाला मला 6 अधिकार मिळेल, ज्याच्यामध्ये इवन युअर रिलिजन बिकेम प्रायव्हेट अफेअर अँड इट बिकेम अ काइंड ऑफ यू कॅन, म्हणजे 3P आल्या: प्रॅक्टिस, प्रोफेस अँड प्रोपोगेट. म्हणजे अगोदर मानव केंद्रित धर्म खूप कमी होते किंवा मानव केंद्रित किंवा व्यक्ती केंद्रित व्यवस्था खूप कमी होत्या. भगवान बुद्धाच्या काळातच किंवा याच्यात पहिल्यांदाच तो व्यक्ती केंद्रित किंवा अशी आली. ती कालांतराने त्याच्यामध्ये खूप बदल होत गेली. टिकली नाही टिकली तो भाग वेगळा, तो आपला भाग नाही. पण नंतर वी द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सॉमली रिझॉल्व अशी म्हणणारी घटना आणि त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्स आणणं, हे पण एका नव्या म्हणजे म्हणतो आपण मानव धर्माचंच उद्गार आहे. त्यामुळं जे भगवान बुद्धाने इसवी सन 600 मध्ये केलं, तेच बाबासाहेबांनी 1950ला 3 वर्षाच्या मेहनतीत केलं. त्यामुळे ह्या दोघांनाही एक प्रकारचं बोधित्व किंवा बोधिसत्व जे आपण बाबा म्हणतो त्याचं ते कारण आहे. म्हणून आपण आज त्यांचं निब्बाण किंवा निर्वाण म्हणतो. म्हणजे ते आपल्यात फक्त शरीराने नाहीत, केवळ शरीराने, पण आपल्याबरोबर ते विचाराने आहेत. आणि ते विचारानं असल्यामुळं आणखी त्या काळ आपण असं साधा विचार केला पाहिजे की भगवान बुद्धाच्या काळामध्ये त्या 2600 वर्षापूर्वी की त्याच्यानंतर कोट्यावधी मानव जन्माला आली, पण त्यांच्यापैकी खूपच कमी आहे की ज्यांच्याबद्दल आपण नेहमी आठवण काढतो किंवा ज्यांना आपण नमन करून प्रत्येक कामाची सुरुवात करतो किंवा त्यांच्या आदर्शाप्रमाणे जगतो. किंवा नमो तस्स भगवतो अरहतो, नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धसने जसं सुरुवात करतो, म्हणजे त्या संपूर्ण काळातल्या एकाच तशा प्रकारच्या व्यक्तीचं आपण किंवा त्यांच्या विचारांना पूजन आपलं जीवन सुरुवात करतो, जीवनातली प्रत्येक ऍक्टिव्हिटी सुरुवात करतो. तसंच बाबासाहेबांनी ही नव्याने प्रत्येक सरकारी सेवेत येणारा माणूस पहिली गोष्ट काय करतो? ऑफर लेटर आल्यानंतर कॉन्स्टिट्यूशनची शपथ घेतो. The first act of any civil servant joining is signing the constitution, की आपण घटनेची शपथ. तशाच प्रकारे जो कोणी व्यक्ती निवडणुकीला उभा राहतो, पहिली गोष्ट काय करतो? फॉर्म भरून झाल्यानंतर सुरेशदादा सांगतील, शपथ घेतो घटनेची. नगरसेवक होण्यापूर्वीच. नंतर काय करतो? नंतर आमदारकीची शपथ घेतो, नंतर मंत्रिपदाची शपथ घेतो, पण त्याच्यातही घटनेची शपथ घेतो. म्हणजे फर्स्ट थिंग, जसं तिथं आपण वंदनाने सुरुवात करतो, इथे आंबेडकरी मिशनचे सर्वांनी हे समजत की तुम्हाला त्या घटनेच्या वंदनाने नंतर सामाजिक कार्याला किंवा कॉन्स्टिट्युशनलिझम मध्ये आल्यानंतर तुमच्या शासकीय सेवेला सुरुवात करायची. म्हणजे हे खूप मी त्या दोघांना क्लोज आणायचं ह्याच्यासाठी प्रयत्न करतोय की बाबासाहेब पण आधुनिक भगवान बुद्ध आहेत आणि टेक्निकली जे भगवान बुद्धांनी 2600 वर्षापूर्वी करून त्या समाजाला खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे
जीवनामध्ये, ऐहिक जीवनामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये शांती आणली, समाजगाडा व्यवस्थित झाला आणि तो जगभर तो धर्म गेला. त्याच प्रकारे आज घटनेची मूल्य पाळून ज्या आपल्या समोरच्या कल्याणकारी राज्य व्यवस्थेला आणून ज्या आपल्या समस्या आहेत, आज आपल्या समस्या आहेत, गरिबी आहे, दारिद्र्य आहे, ऑपॉर्च्युनिटीज, लॅक ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आहेत, असे ज्या समस्या आहेत, आजच्या सर्व समस्या ह्या घटनेच्या चौकटीतून सुटू शकतात. म्हणजे जी बाब तेव्हा झाली ती आजही होते. त्यामुळे आज संपूर्ण राज्यव्यवस्था, कल्याणकारी राज्यव्यवस्था ही सगळी त्याच्यावर चालू आहे आणि त्या कल्याणकारी राज्यव्यवस्थेत विश्वास आहे. म्हणून आज आंबेडकरी मिशनमध्ये 500 ते 600 माणसं रात्रंदिवस खपत आहेत. मला वाटतं तो एक प्रकारचा जो तो धर्माचं पालन होतं, हे एक घटना धम्माचं पालनच होत आहे ना तुमच्याकडे. त्यामुळं हे खूप महत्वाचं आहे. त्यामुळं तो धम्म आणि हा धम्म या दोघांच्या एकत्रीकरणातून खूप मोठी रक्तहीन पण समाजासाठी सुजलाम सुफलाम बनवण्याची क्रांतीचं जे बीज आंबेडकरी मिशननं रोवलेलं आहे ते पुढे जावं आणि अशा प्रकारे ही क्रांती, रक्तहीन खूप महत्वाची. आज आपल्या समाजाला किंवा जगभर खूप मोठ्या प्रमाणे ह्याची भीती आहे. आज आतंकवाद तो कुठल्या कोणाचा ह्याच्यापेक्षा तो प्रत्येक दारापर्यंत पोहोचलेला आहे. आपण सगळं पूर्ण मानव समाज खूप मोठ्या प्रमाणात एका मोठ्या याच्यासमोर म्हणजे एका क्रॉस रोडवर की आज नेमकं काय, कुठल्या प्रकारे जी सगळी समाज व्यवस्था त्याच्यामध्ये कशा प्रकारे अडचण होईल किंवा कशा प्रकारे हे सगळं एकंदर जो टेररिझमचा भस्मासूर सुरू झालेला आहे त्याच्यामध्ये इंटरनली मोठे चॅलेंजेस आहेत, एक्सटर्नल चॅलेंजेस आहेत आणि आता पूर्ण जगभर त्याचं वेगवेगळ्या रूपाने शस्त्रास्त्र हातात आल्यामुळं चालू झालाय. तो कशा प्रकारे शेवट होईल माहीत नाही. पण प्रत्येक देशामध्ये जर फंडामेंटल ड्युटीज, राईट्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज वाली कॉन्स्टिट्यूशन मग ती कुठल्या रूपात जाईल, ज्या देशात जाईल आणि त्या देशामध्ये अशा प्रकारची जेव्हा मानव समाज व्यवस्था तयार होईल तेव्हा त्या समाजाची प्रचंड मोठी प्रगती होईल. त्यामुळं 1940, 50, 60 या दशकामध्ये जे देश स्वातंत्र्य झाले त्या स्वातंत्र्य झालेल्या देशांमध्ये आणि भारतामध्ये एकमेव फरक हेच आहे की त्या देशामध्ये त्यांचा स्वतःचा बाबासाहेब आंबेडकर नव्हता. म्हणून त्या देशातल्या घटना कोणीतरी दुसऱ्याने लिहिल्या आणि त्याच्यामुळं त्या टिकल्या नाहीत. तुम्ही जपानची राज्यघटना बघा. जपानची राज्यघटना पूर्णतः अमेरिकन फ्रेमवर्क मध्ये लिहिली. त्यामुळे आज जपानमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याची चर्चा चालू आहे की आम्ही किती दिवस घटनात्मक दृष्ट्या अमेरिकेच्या जोखडात राहायचं. शक्तिशाली आहेत, सर्व गोष्टी आहेत, पण घटनात्मक दृष्ट्या किती दिवस अमेरिकेच्या जोखडाखाली राहायचं. किंवा नुकताच म्यानमारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात हे झालं किंवा जगभर कुठल्याही त्या श्रीलंकेमध्ये किंवा पण त्या देशामध्ये एकमेव बघा की त्या देशातल्या घटना नेमक्या बाहेरच्या विचारवंतांनी किंवा बाहेरच्या राज्यकर्त्यांनी किंवा त्या बाहेरून आलेल्या त्यांच्या स्टुजेस, पॉलिटिकल स्टुजेस म्हणतो, यांनी लिहिल्या म्हणून त्या मोडकळीस आल्या. तिथे बऱ्याच ठिकाणी आपल्या शेजारच्या देशांमध्येही पुन्हा लष्करी क्रांत्या झाल्या. पण भारतामध्ये जो गाभा घटनेचा इतका घट्ट आणि प्रॉपरली बाबासाहेबांनी बसवला होता आणि ते याच मातीतलं ते बीज होतं. त्यामुळं त्याला काय नेमकं कुठले पोषण मूल्य घ्यायचे त्या बीजाला माहित होतं. त्याच्यामुळं खूप चांगल्या प्रकारे ती घटना रुजली आणि ती घटना हे जे भगवान बुद्धाचे 3 पीठक आहेत त्या पीठका इतकीच महत्वाची आहे मला असं वाटतं. आणि त्याच्यामुळं त्या मागच्या 2600 वर्षामध्ये शांततेचा आपण परिपाठ करत इथपर्यंत मानव व्यवस्था आलेली आहे. तर संपूर्ण जगाला खूप चांगला त्याचा फायदा झालेला आहे. तसंच येणाऱ्या काळामध्ये पूर्ण भारत समाजाला ह्या घटनेचा फायदा होऊन आपल्या देशाचं खूप मोठी प्रगती होऊन मानव जीवन
सुखी होणार आहे याच्याबद्दल मला तिळमात्र शंका नाही. आणि त्याच्यामध्ये आंबेडकरी मिशनच्या सगळ्या विद्यार्थ्यांचे हातभार लागावेत एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. हा वज्रसंकल्प करून आयोजकाने खूप मोठ्या प्रमाणे घटनेवर विश्वास दाखवून सरकारी यंत्रणेसारखं खूप चांगलं काम केलेलं आहे. त्याच्यामुळं आम्हालाही खूप आनंद वाटला. आणि सर्वांनी ह्या वज्रसंकल्पाप्रमाणे प्रयत्न करावेत आणि असंतोष मूलश्रियम म्हणजे ऐहिक प्रगती करायची असेल तर आहे त्या परिस्थितीबद्दल अगोदर प्रश्नचिन्ह निर्माण करावं की ह्या परिस्थितीमध्ये आपण का आहोत. एक, या परिस्थितीमधून बाहेर पडण्याचा मार्ग आपल्याला कुठल्याही योजनेतून होणार नाही. मला स्पष्ट सांगायचे, योजनेतून होणार नाही. योजना तुम्हाला फक्त जगवू शकतात. सगळ्या फक्त योजना ह्या जगवण्यासाठी असतात, प्रगतीसाठी नाही. नाही, मूळ उद्दिष्टच आहे ते. म्हणजे सरकारी माणूस म्हणून सांगतो, उद्दिष्टच आहे टिकवणे एवढं उद्दिष्ट आहे. त्याची प्रगती करणे, जे टिकले ते टिकलेले प्रगती करतील, जे नाही टिकले त्यांचे फोटोलाही हार लागत नाही. त्यामुळं मुद्दा हाच आहे की ऐहिक प्रगती करायची असेल तर अगोदर आहे त्या परिस्थितीला प्रश्नाने निर्माण करा. दुसरं, शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. एक्सटर्नली संघर्षाची वेळ संपलेली आहे. इट्स एक्सटर्नली संघर्ष, रस्त्यावर उतरायची गरज नाही. आपलीच प्रॉपर्टी आहे, आपलेच बस आहे, आपलेच रस्ते आहे, कशाला तोडायचे. आपलीच वास्तू आहे. तुमच्या माझ्या घामाच्या कष्टातून टॅक्स मधून उभा राहिलेल्या वास्तू तोडण्यात कसलीही मर्दुमकी नाही, कसलाही आनंद नाही. मग आनंद कशात आहे. तुम्हाला एवढं सगळं दिलं ना, एवढ्या IASच्या सीट दिल्या, एवढ्या IPSच्या सीट दिल्या, एवढ्या डेप्युटी कलेक्टरच्या सीट दिल्या, एवढ्या तलाठ्यामध्ये दिल्या, एवढ्या सहाय्यक आयुक्तांमध्ये दिल्या महापालिकेत. आमचे सगळे बसलेले आहेत समोर. तर ह्यासाठी चांगली माणसं पाठवायची. जाणार कोण ना कोणतरी आहे, चांगली माणसं पाठवायची. म्हणजे हा संघर्ष जो आहे तो शांततेपूर्ण करून, अभ्यास पूर्ण करून व्यक्तिगत प्रगती करायची. त्या प्रगतीतून जेवढं जमेल तेवढं चांगलं काम करून सर्वांची प्रगती करायची. आणि हेच सगळं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, याचं नव्यानं बघण्याचं हे रूप आहे. बाकी जे बदल होत राहतील ह्याला फार सिरियसली घ्यायचं नाही. बाकीच्या एक्सटर्नल गोष्टीला किती दिवस सतत जयंती साजरी करायची ह्याला फार महत्व नाही. किती दिवस काय करायचं याला फार महत्व नाही. आहे त्या परिस्थितीतून बाहेर कसं पडायचं, आणि बाहेर पडण्याचा मार्ग एकच, जे दीपक कदमनी निवडलेले आहे आपल्या सर्वांसाठी. शिक्षण, सर्वोच्च शिक्षण घेईपर्यंत थांबायचं नाही. आपल्याला जी परिस्थितीमध्ये सर्वात चांगलं शिक्षण होऊ शकतं ना, तोपर्यंत थांबायचं नाही. बाकी किती चांगल्या क्वालिटीचा हातात मोबाईल आहे याला काही महत्व नाही. तुम्ही मोबाईलचा वापर कसा करता, तुमचे किती चांगला ड्रेस आहे याला माहित नाही. तुमच्या तोंडामध्ये फ्लुएंट इंग्लिश आहे का याला महत्व आहे. व्हॉट मॅटर्स इज हाऊ यू कम्युनिकेट. व्हॉट मॅटर्स इज व्हॉट यू कम्युनिकेट. what instrument you are using for communication is secondary. नोकियाचा तो आता शेवटचे N76 वगैरे परागंदा झालेला मोबाईल ही काही महत्वाचा नाही, आणि हा iPhone 6 हा पण काही महत्वाचा नाही. मी कशासाठी वापर करतो हा महत्वाचा आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की ह्या भौतिक जे झगमगाट आहे याच्यात फार अडकायची गरज नाही. हे सगळं दुय्यम आहे. व्हॉट मॅटर्स इज व्हॉट इज इन युअर ब्रेन, हाऊ यू हॅव, म्हणजे तुम्ही स्वतःचं पोषण कशाने केलं. स्वतःचं पोषण म्हणजे शरीराचं आणि मनाचं पोषण. विद्या कुठली घेतली, त्याचा वापर कशासाठी करत आहात. समाजाच्या छोट्या छोट्या, आता स्वच्छ भारत चालू आहे, खूप चांगलं आहे, पण स्वच्छ भारत ही दुसऱ्याने करायचं नाही. माझ्या घरातला टॉयलेट मीच साफ करून सुरुवात करायची, हे स्वच्छ भारत. हे आतापर्यंत जे करत नव्हते त्यांनी सुरुवात करायची, आपण तर करतच आहोत.
म्हणून माझ्याकडे काही मंडळी आली फोटो काढायला. मी सांगितलं मी नाही काढणार फोटो, स्वच्छ भारत मध्ये फोटो काढणार नाही. मी सांगितलं सगळ्यांनी टी शर्ट घालायचं, किल्ल्यावरून साफ करायचं, माझ्या आजूबाजूला कोणी यायचं नाही. मी 10 मिनिटे 5 मिनिटे मूड झाला तर साफ करेन, पण काम करा. म्हणजे काम ह्याच्यासाठी करा की हे कोणाचं तरी काम आहे हे नको. दिस वॉज समवन्स रिस्पॉन्सिबिलिटी. नो, दिस लँड बिलॉंग्स टू यू, दिस नेशन इज युअर्स, यू हॅव टू कीप इट क्लीन. तोच संदेश आहे क्लीन इंडियाचा संदेश. हेच आहे की तुम्ही अगोदर ती घाण पण तुमचीच मालकीची आहे. जर तिच्यातून काही स्वच्छ मिळालं तुमची मालकी होती. आता ते केळ्याची केळं खाल्लं, साल पण तुम्हीच विकत घेतली होती ना केळ्याबरोबर. अरे साल दिली टाकली महापालिकेने उचलायची. अरे पण तू केळ्या साईड टाकला असतो किती दिवस. असं नाही चालणार. ती योग्य ठिकाणी टाका, आम्ही उचलू. नाहीतरी तर तसंच राहील, कोणीतरी त्याच्यावर घसरून पडलं, पडत आलेत आतापर्यंत इतके. त्यामुळं ह्या गोष्टी इन्कल्केट केल्याने खूप मोठा आपल्यावर सर्वांवर फरक पडणार आहे. आणि ह्या सगळ्या आता आधुनिकतेमध्ये आपण आतापर्यंत हक्कांबद्दल बोलतो, जबाबदाऱ्यांबद्दलही सर्वांनी बोललं स्वीकारलं पाहिजे की जबाबदारी आहे. जितकं जसं तो केळ्याचं टरफलाचं उदाहरण दिलं, याच्यासाठी ते केळं घेतलं तुम्ही, स्वतःच्या पैशातून घेतलं, ते तुमचा हक्क. पण ते टरफल योग्य ठिकाणी टाकणं ही जबाबदारी. मग ह्याच्यातून हक्क आणि जबाबदारीचं बॅलन्स घटनामध्ये फंडामेंटल राईट्स आणि ड्युटीज पण आहे. पण ड्युटीजवर आपण इथून पुढे फोकस केलं पाहिजे. ज्याला जितकं जास्त जमतंय त्याने जास्त ड्युटी. द मोर यू अर्न मोर द टॅक्स यू पे. सिंपल. त्याच्यामुळं केवळ टॅक्स नाही तर जसं आता असे आमच्यासारख्यांनी म्हणजे जे पास झाले ते सोडून, आता दीपक कदमचं मोठेपण काय आहे, पास होऊन दाखवून दिलं. काय होतं बऱ्याचदा प्रॉब्लेम काय होतो, आय विल टेल यू व्हेरी सिंपल. 3रा-4था अटेम्प्ट झाला, एका विषयात मास्टरी मिळालेली असते, मग तो विषय इतरांना शिकवण्यासाठी क्लासेस निघतात आणि त्या प्रकारे सिव्हिल सर्व्हिसचे क्लासेस सगळे चालत असतात. काहीही चुकीचं नाही, कारण त्याला हळूहळू कळलं स्पर्धेमध्ये. पण दीपक कदमनी दाखवून दिलं की मी तहसीलदार होऊ शकतो, किमान तुम्हाला तहसीलदार तरी करू शकतो, एवढी त्यांच्यामध्ये धमक दाखवली. म्हणजे कृतीतून त्यांनी सिद्ध केलं की मी तहसीलदार झालो, मी तहसीलदारची नोकरी सोडून मी हे माझं मिशन. त्यामुळं मला स्पष्ट सांगायचंय दीपक कदम की 2000 म्हणजे आता आपण 2015 चालू आहे ना, 2085ला आमच्यापैकी सर्वांचे फोटो त्यांच्या घरातलंच असतील. टू बी व्हेरी सिरियस. पण दीपक कदमचे फोटो किमान 5000 घरात असतील. म्हणजे बाबासाहेब किंवा भगवान बुद्धांच्या तस्वीरी बरोबर काही घरात तुमची तस्वीर लागणार आहे. हे जे आहे हे निर्वाणाकडे जाणं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. मला वाटतं याच्यामध्ये त्यांच्या इतकं आपण करू शकू की नाही, पण त्या कार्याला सर्वांनी सपोर्ट केला पाहिजे. आणि ते झालं म्हणजे मला वाटतं खरं ह्या घटनेसारखं जगणं आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही इक्वॅलिटी, जस्टिस अँड इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑपॉर्च्युनिटी, जे नुसतं पेपरमध्ये आपण त्या दिवशी 26 नोव्हेंबर 1949ला स्वीकारलं, कृतीतून आणण्याचा संघर्ष जो आहे तो आणखी किमान 100 वर्ष चालेल. आपण तर मिडवे आहोत, आता तर 17व्या वर्षात आलो ना आपण, म्हणजे 7व्या दशकात आलो, 50व्या दशकात आलो, ज्याच्यामध्ये आणखी किमान 7-8 दशक हा संघर्ष चालणार आणि तो संघर्ष रक्तहीन असणार आहे. त्या संघर्षामध्ये प्रत्येकाने अगोदर स्ट्रॉंग व्हायचंय, सुस्थितीत यायचंय आणि त्याच्यानंतर अशा प्रकारचे छोट्या मोठ्या मिशनमध्ये सपोर्ट करून अशा प्रकारे प्रयत्न करायचे. त्यामुळं हा खूप महत्त्वाचा आहे. आज तुम्ही अधिष्ठान घेतला, तो वज्र संकल्प केला आणि याने
आपला देश सुजलाम सुफलाम होण्याच्या दृष्टीनं आपण सर्वांनी पाऊल केलेलं आहे. हा कोणाच्या विरुद्ध संघर्ष नाही, हा सर्वसमावेशक बाब आहे ही. त्याच्यामुळे ही खूप महत्त्वाची आहे. आणि याच्यानंतर याने कल्याणकारी राज्य व्यवस्था आणि अशोक सम्राटाने जे मी माझ्या प्रजेला पुत्रवत मानतो असं म्हणणारी ज्याने जे पूर्ण सगळीकडे शिलालेख लिहिले आणि त्या आधारे आज आपल्या घटना भारतीय घटनाने आमचे सर्व आम्ही ज्यांनी घटनेची शपथ घेतली त्याच्यासाठी रात्रंदिन आम्ही प्रयत्न करतो. तो तशा जे अशोकाने जे विचार केला त्याच्यानंतर आज 2500 वर्षानंतर पुन्हा राज्यघटना आपण स्वीकारली आणि ते सगळी कल्याणकारी व्यवस्था जी आपण केवळ मनानं स्वीकारली ती मूर्त रूपात आणण्यासाठी हा वज्रसंकल्प खूप महत्त्वाचा आहे. आणि अशा प्रकारचे तुमच्यासारखे मिशन मोडमध्ये गेलेले भविष्यामध्ये येणारे माणसं आणि कुटुंब, मी कुटुंब याच्यासाठी म्हणतो की अनेक विद्यार्थ्याची फॅमिली पण इथं आलेले आहे, अनेक लोकांची सक्सेसफुल लोकांची फॅमिली आहे किंवा भविष्यामध्ये जे सक्सेससाठी आज इथून पॉझिटिव्ह स्पिरिट घेऊन जाणार आहे त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे की हे अधिष्ठान. आणि तुम्हाला जर तुमचा मुलगा मुलगी IAS IPS करायचं असेल तर संपूर्ण कुटुंबानं झोकून दिलं पाहिजे. मी उदाहरण माझं स्वतःचं सांगतो आणि मी थांबतो. माझा जेव्हा सिव्हिल सर्व्हिसचा मी अभ्यासाला सुरुवात केली तेव्हा मी चांगली नोकरीत होतो. माझे 25,000 रुपये मला पगार होता. असोसिएट सायंटिस्ट म्हणून मी काम करत होतो आणि माझ्या वडिलांकडे बरीच स्थळं आली होती. मुली म्हणजे नॅचरली येतात, फार काय मोठं नाही. पण तेव्हा मी ठरवलं की मी जर आता लग्न केलं तर काहीही वेगळं होणार नाही. या जसं लोकलमध्ये हजारो लोक मी लोकलमध्ये मुंबईत प्रवास करतो, हजारो लोक असे घुसमटत जातात. ह्या लोकलमध्ये एक दिवशी ट्युबरक्युलोसिसने बिड्या ओढून मरणार, त्याच्यापेक्षा काही होत नाही. मग याच्यासाठी वेगळं करायचं असेल तर ह्याच्यातून बाहेर पडायचं असेल तर यू हॅव टू डिले द ग्रॅटिफिकेशन. माझा छोटा भाऊ CA झाला आणि मी सांगितलं, आम्ही दोघांनी ठरवलं बॉस, आम्ही तिघा भावांनी मिळून ठरवलं की तू असा रोज वेड्यासारखा वागत आहेस, रोज सकाळी उठून कामावर जातास, हे करत तू कुठेतरी युअर सर्च इज नॉट ओव्हर. तुला स्वतःला शोधण्याची प्रक्रिया किंवा आपल्या सर्वांना आपली शोधण्याची प्रक्रिया संपलेली नाही. तुला कुठेतरी IAS व्हायचं होतं, तुला कुठेतरी सगळं व्हायचं होतं आणि आज तुला नोकरी मिळाली आणि तू सगळंच थांबवलंस. अशा प्रकारे आम्हा तिघांना वाटायला लागलं. मग आम्ही तिघांनी ठरवलं की मी आता नोकरी सोडायची आणि मी नोकरी सोडली. मग मी नोकरी सोडेपर्यंत माझ्या वडिलांना आईवडिलांना कॉन्फिडन्समध्ये हळूहळू 1 महिना आणला आम्ही. मग नोकरी सोडली आणि सांगितलं की IAS होईपर्यंत लग्न नाही करायचं. आणि त्याच्यानंतर मग मला 5.5 वर्ष मला संघर्ष करावा लागला. म्हणजे त्या मधल्या काळात मी कॉन्स्टेबल पासून सगळ्या लाईनला उभं राहिलो, तलाट्याच्या एक्झाम दिल्या, MPSC दिली, MPSC सोडून सगळं पास झालो. ते खूप आनंदाचं आहे कारण आता सगळे ज्युनियर MPSC पास होऊन माझ्याकडे येतात ऑब्विसली भविष्यभर. त्यामुळे MPSCची ज्याने आपल्याला नाकारलं ती लोकांना व्यवस्थित करता येतं नंतर. म्हणजे विथ ड्यू रिस्पेक्ट टू ऑल, मला हेच सांगायचंय की तो जो शिका संघटित व्हा. आम्ही तिघे भाऊ एकत्र आलो, आम्ही तिघांनी निर्णय घेतला आणि मग आज मी IAS आहे, तो छोटा CA आहे, सर्वात छोटा त्याच्या स्वतःच्या जीवनातला संघर्ष, त्याने स्कॉलरशिप मिळून तो PhD करत आहे. म्हणजे संपूर्ण कुटुंब भारावलं गेलं पाहिजे, मला हे सांगायचं. माझी आई अशिक्षित आहे, तिला आणखी सही सुद्धा करता येत नाही. माझ्या वडिलांना केवळ पहिलीचं ते इथे गाव आहे कौडगाव म्हणून सोनपेठ तालुक्यात, तिथल्या शाळेच्या दप्तरावर नाव असेल माझ्या वडिलांचं. पण माझे आजोबा फिरस्ती ते मूग तोडायला जायचे. आता मूग तोडायचं सीझन संपलं ना, मग ते मूग तोडायला जाते. तर त्या गावामध्ये गेलं, त्या गावामध्ये लोकांनी सांगितलं राहा इथेच, कारण ते कसंही ते सिलिंग आलं, 1-2 एकर जमीन देतो तुला. म्हातारा बोललं काय कामाची तुमची जमीन, आपलं करत राहतो.
आणि तिथे थांबलं नाही, 1 वर्ष थांबलं. तर जेव्हा वापस आमच्या गावावर गेले, तिथे माझ्या वडिलांचं दप्तराला नाव नेलं नाही. तर माझे वडील 3 वर्ष तसेच त्या वर्गात बसून राहिले, की जिथे नाव सुद्धा नाही दप्तराला. आणि त्यामुळं पुढची 2 वर्ष माझे वडील शाळेत होते, पण शाळेच्या दप्तरावर नव्हते. आणि नंतर एका सधन शेतकऱ्याच्या घरी ते गुराखी झाले. आणि त्याच्यानंतर वयाच्या 8व्या वर्षापासून ते 16व्या वर्षापर्यंत त्यांनी जनावरं राखली. आणि त्याच्यानंतर दुष्काळ पडल्यानंतर 76ला मोठ्या प्रमाणात मराठवाड्यातून मायग्रेशन झालं मुंबई साईडला. आणि त्या मायग्रेशनमध्ये एका दिवशी आमचा मोठा काका त्याच्यानंतर हे करून, आता तू पण मजुरी करायला तयार झाला, असं माझ्या वडिलांच्या बद्दल झालं. आणि मग नंतर माझे वडील मुंबईला लेबर म्हणून गेले. त्या लेबरमध्ये तिथे गेल्यानंतर पहिल्यांदा त्यांना नवा काळ हे न्यूजपेपर वाचलं त्यांनी पहिल्यांदा. मग ते हळूहळू वाचायला त्यांचं जे 6-7 वर्षानंतर जे सुटलं होतं, मग त्यांनी वाचन सुरू केलं. मग त्यांनी कुठून तरी अशीच इंग्रजी कॅरेक्टरचे आपले आहेत ना 26 ते मिळवले. हळूहळू ही लर्न्ड. आणि त्यांना कुठेतरी त्यांच्या मुलांना त्यांच्यासारखं होऊ द्यायचं नव्हतं. सो त्या संघर्ष जो माझ्या वडिलांच्या मनामध्ये तेवत राहिला आणि त्याच्यामुळे आज आम्ही इथपर्यंत आलो. मला हे सांगायचंय की त्यामुळे तुम्ही कुटुंब म्हणून छोट्या छोट्या गोष्टीचा बाऊ करू नका. जर तुम्हाला मुलगा मुलगी IAS IPS व्हायचं असेल, ते लग्नच झालं नाही, मग ते किती वर्ष तिथे अभ्यास करणार. मग ते दीपक कदम काय करतो, नुसतं सकाळपासून नुसतं हेच करवतो तेच करवतो. ह्या सगळ्या गोष्टी खूप गौण आहेत. तिथला रिझल्ट रेशो 10% असेल, 20% जाईल. खूप प्रचंड मेहनत केली, पण त्या रगड्यामधून गेलेली मुलं जी सर्व्हिसमध्ये नाही आली, ते चांगले माणूस म्हणून बाकी कुठल्याही क्षेत्रात जातील त्याच्यामध्ये ते बेस्टच असते. कारण सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास म्हणजे घटनेचा अभ्यास. घटनेचा अभ्यास केलेला कधीच वाया जात नाही, हेही सांगतील जे बसलेले. सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास म्हणजे काही नाही, घटनेचा अभ्यास. आणि घटना कशी झाली त्याचा अभ्यास, घटना कशी तयार केली याचाच अभ्यास आहे. त्यामुळे सिव्हिल सर्व्हिसचा अभ्यास फार वेगळा नाहीये, सगळेच करू शकतात. पण तो अंगीकृत होण्याच्या दृष्टीनं लागणारी धमक आहे ना, तो वज्र संकल्प खूप महत्वाचा आहे. आणि तो संपूर्ण कुटुंबानं इथे जर केला, जे इथे आले ज्यांना आपली मुलं IAS IPS कुठल्याही पोझिशनवर बघायचं, तर संपूर्ण कुटुंबानं वज्र संकल्प केला पाहिजे. तेवढ्या तळमळीनं पडत्या काळात त्यांच्याबरोबर उभं राहिलं पाहिजे, तरच हे यश सर्वांना मिळणार आहे. आणि तीच खरी श्रद्धांजली बाबासाहेबांना, महात्मा फुलेंना, सावित्रीबाईंना, शाहू महाराजांना आणि भगवान बुद्धाची खरी वंदना तीच असणार आहे. मला वाटतं याच्यासारखं सुंदर वाक्य नाही आज थांबण्यासाठी. सर्वांना जय भीम. थँक्यू. धन्यवाद. उन्होंने नस मेरी देखी तो बीमार लिख दिया. उन्होंने नस मेरी देखी तो बीमार लिख दिया. रोग मेरा पूछा तो बुद्ध धम्म से लगाओ लिख दिया. कर्जदार रहेंगे हम उम्र भर हम उस वैद्य के जिन्होंने दवा में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम लिख दिया. जिन्होंने दवा में डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर का नाम लिख दिया. असे आदरणीय सुशील कुमारजी खोडवेकर साहेब आपल्याला सन्मानपूर्वक आपल्याला विचार व्यक्त करून गेलेत. आपल्याला धम्म विचार त्यांनी देऊन गेलेत. यानंतर माननीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर यांना सन्मानपूर्वक विनंती करतो की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय प्राध्यापक डॉक्टर अनंत राऊत सर.
तथागत भगवान बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना पहिल्यांदा वंदन करतो आणि या अधिष्ठानाच्या कार्यक्रमामध्ये माननीय दीपक कदम यांनी मला एक विषय दिला आहे. त्या विषयाच्या संदर्भामध्ये आपल्याशी काही वेळामध्ये हितगुज करतो. माझ्यासमोर विषय ठेवलेला आहे भारतीय संविधानाची मूलभूत तत्व, त्यांची अंमलबजावणी करण्यातील युवकांची जबाबदारी. भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये खोडवेकर साहेबांनीही यापूर्वी बरीच मांडणी केलेली आहे. मलाही त्या संदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशा प्रकारची मांडणी करायची आहे. हे दृढ संकल्प करण्याचा हा कार्यक्रम देशामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाच्या घटना घडून गेलेल्या आहेत आणि त्याच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम घडतोय. केंद्रामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे, राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झालेलं आहे आणि ज्या लोकांना मुळामध्ये भारताचं संविधानच मान्य नाही अशा प्रकारचे लोक विकासाचं नाव घेऊन सत्तेची सिंहासनं चढलेले आहेत. आणि मधल्या काळामध्ये मिरवणुकांच्या मध्ये तलवारी नाचवणं, बंदुका नाचवणं, स्वतंत्रपणानं विचार करणाऱ्यांना विचारच करू न देणं, आम्हाला पटत नाही तो विचार तुम्ही करत असाल तर आम्ही त्या विचाराचा प्रतिवाद करू असं म्हणणं हे आपण समजू शकतो. आम्हाला न पटणाऱ्या विचार कुणी मांडला तर तो विचार मांडणाऱ्यांच्या जुन्या काळामध्ये प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढल्या गेलेल्या आहेत. आगरकरांची प्रतिकात्मक प्रेतयात्रा त्या काळामध्ये काढली होती. महात्मा फुल्यांना, सावित्रीबाई फुल्यांना दगडधोंडे मारले होते आणि महात्मा फुल्यांना मारण्यासाठी मारेकरी गेला होता, परंतु महात्मा फुल्यांनी त्याच्याशी संवाद केला, त्याचं हृदय परिवर्तन झालं आणि तो महात्मा फुल्यांचा अनुयायी बनला. आजच्या काळामध्ये आपल्याकडे संवाद करणं, प्रतिवाद करणं हे राहिलंच नाही. तू माझ्या विरोधात विचार मांडतोस का, मी तुझ्या पाठीमागून येतो आणि तुला गोळ्या घालतो असं म्हणण्याचं, अशा कृती करण्याचं भयंकर स्वरूपाचं वातावरण आपल्या देशामध्ये असताना एक दृढ स्वरूपाचं अधिष्ठान करण्यासाठी आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि भारतीय संविधानातल्या मूलभूत तत्वांची अंमलबजावणी करण्याची आपणाला भाषा करायची आहे. तेव्हा ही भाषा करत असताना आपणाला भारतीय संविधानालाही नीटपणानं समजून घ्यावं लागेल. त्यातली मूलभूत अशा प्रकारची तत्व कोणती आहेत ती अधोरेखित करावी लागतील आणि त्यातली मूलभूत तत्व अधोरेखित करत त्या तत्वांच्या संदर्भामध्ये गेल्या 65 वर्षामध्ये काय घडतं आहे याचाही गंभीरपणानं विचार करत करत आम्ही आज या संदर्भामध्ये कोणती जबाबदारी पार पाडू शकतो याचा गंभीरपणानं आपणाला विचार करावा लागणार आहे. ही पार्श्वभूमी जशी आहे तशीच खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाची पार्श्वभूमी आपल्याकडं आहे आणि भारतीय संविधानावरती राज्य चालतं आहे असं आपण म्हणत असलो तरी भारतीय संविधानाच्या मूलभूत गाभ्यालाच हात घालण्याचे प्रयत्न आपल्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. कारण अपारदर्शी पद्धतीनं संविधान विरोधी काम करणारा फार मोठा प्रबळ वर्ग आपल्या देशामध्ये आजही अस्तित्वात आहे. अशा अवस्थेमध्ये आपणाला भारतीय संविधानाचा काय तत्वज्ञान आहे, मूलभूत तत्व काय आहेत, त्या तत्वांच्या संदर्भामध्ये आज काय घडतं आहे आणि ते घडू नये यासाठी म्हणून आपणाला कोणत्या दिशेनं वाटचाल करावी लागणार आहे या मुद्द्यांच्या अनुषंगानं
मी काहीशे विचार या ठिकाणी मांडणार आहे. भारतीय संविधानामध्ये मूलभूत हक्क दिले. खोडवेकर साहेबांनी सांगितलं की इतर घटनांच्या मध्ये मूलभूत स्वरूपाचे हक्क हा भाग नाही आहे. संविधानातील अनुच्छेद 14 कायद्यापुढे समानता सांगतो. अनुच्छेद 15 धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान या कारणांवरून भेदाभेद करण्याला मनाई करतो. अनुच्छेद 16 सार्वजनिक सेवांमध्ये समान संधीचं तत्व सांगतो. 17वा अनुच्छेद अस्पृश्यतेची चाल बंद करतो. 18व्या अनुच्छेदाद्वारे भाषणाचं स्वातंत्र्य दिलं जातं. 23व्या अनुच्छेदाच्या द्वारे सांगितलं संविधानानं की शोषणाच्या विरुद्ध इथे काम केलं जाईल. माणसांचा व्यापार आणि वेठबिगारी अजिबात चालणार नाही. 24व्या अनुच्छेदानं बाल कामगाराला मनाई केली. 32 ते 25 मध्ये संवैधानिक उपाय योजण्याचा अधिकार दिला आणि 36 ते 51 मध्ये राज्याला कशा प्रकारचा राज्यकारभार केला पाहिजे याच्या संदर्भातले आदेश भारतीय संविधानाच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यकर्त्यांना दिले. त्या आदेशांच्या मधला महत्वपूर्ण स्वरूपाचा आदेश काय आहे? त्यामधला महत्वपूर्ण स्वरूपाचा आदेश हा आहे 38.1 मध्ये संविधानानं असं म्हटलंय की राज्य त्यास शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीनं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाद्वारे राष्ट्रीय जीवनाच्या सर्व घटकांच्या मध्ये प्रेरणा निर्माण करील अशी व्यवस्था प्रस्थापित करून तिचं जतन, संवर्धन करून या देशामध्ये विशेषतः केवळ व्यक्तिमध्येच नव्हे तर निरनिराळ्या क्षेत्रांमध्ये राहणाऱ्या किंवा निरनिराळ्या व्यवसायांमध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. त्याचबरोबर इतरही निर्देश दिले, परंतु या निर्देशाजवळ थांबून या निर्देशाचं काय झालंय? मूलभूत हक्क आणि राज्य धोरणाची नीती निर्देशक तत्व याच्यामध्ये काहीसा भेद आहे. मूलभूत हक्काची शासनकर्त्यांच्याकडून अंमलबजावणी केली जात नसेल तर जनतेतील कोणताही व्यक्ती शासनाला कोर्टामध्ये खेचू शकतो, परंतु नीती निर्देशक तत्वांच्या संदर्भामध्ये तसं करता येत नाही. ही नीती निर्देशक तत्वांची मर्यादा आहे. पण ही मर्यादा जरी असली तरी संविधानामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं आहे की तरीही राज्यकारभार करत असताना ही तत्व मूलभूत आहेत हे लक्षात घेऊनच आपली सारीच्या सारी धोरण राज्यकर्त्यांनी राबवली पाहिजेत अशी भूमिका यामध्ये सांगितलेली आपणाला दिसून येते. परंतु अशा प्रकारची भूमिका सांगितली तरी खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरणाचं तत्व आपल्याकडे स्वीकारल्यापासून ही तत्व मोठ्या प्रमाणात पायदळी तुडवली जाताना आपणाला दिसून येतात. वेगवेगळ्या व्यवसायामध्ये गुंतलेल्या लोकसमूहांमध्ये देखील उत्पन्नाच्या बाबतीत असलेली विषमता नाहीशी करण्याचा प्रयत्न करायचा आहे. हे तत्वच पूर्णपणानं पायदळी तुडवलं जात आहे आणि हे तत्व पायदळी तुडवलं जात आहे म्हणून या देशातला अंबानी राजेशाहीला लाजवेल अशा प्रकारच्या कृती आपल्या देशामध्ये करतो. बायकोच्या वाढदिवसाला विमान भेट देतो. मुंबईमध्ये अब्जावधीचा बंगला बांधतो. बंगल्यावर हेलिकॉप्टर उतरण्याची व्यवस्था असते आणि एका बंगल्याचं
एका महिन्याचं लाईट बिल 40 लाख रुपये असतं, तो सहज देतो. एका कुटुंबासाठी बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या संविधानावर आधारलेलं राज्य असताना हे कसं काय चालू शकतं? हे चालू शकतं कारण संविधान आमच्या बापानं लिहिलेलं असलं. त्या संविधान लिहिणाऱ्याबद्दल, संविधानाबद्दल आम्हाला प्रचंड मोठा अभिमान असला तरी संविधान राबवण्याची ताकद आमच्या हातात नाही. आमचं संविधान त्यांच्या ताब्यात आहे. आजच्या काळामध्ये तरुणांची अग्रक्रमाची जबाबदारी ही आहे की संविधान बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, परंतु गेल्या 65 वर्षामध्ये ज्यांना मुळात मनातून संविधान मान्यच नाही किंवा खरी दृढ निष्ठाच त्याच्यावरती नाही, अशा लोकसमूहांच्या सरंजामदारांच्या हातामध्ये संविधान राबवण्याची ताकद आहे. त्यांच्या ताब्यातलं संविधान आपल्या ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करणं हीच महत्वाची जबाबदारी आजच्या काळामध्ये तरुणांची आहे. आणि ही जबाबदारी पार पाडणारा तरुण वर्ग दीपक कदमांच्या माध्यमातून, आंबेडकरवादी मिशनच्या माध्यमातून पुढे येतो आहे. आपणाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून जे करायला सांगितलेलं आहे त्याच्या उलट मोठ्या प्रमाणामध्ये चाललेलं आहे. समान संधी संविधान सांगतं. धर्म, जात, पंथ, लिंग, जन्मस्थान यावरून कोणत्याही स्वरूपाचा भेदाभेद केला जाणार नाही, ह्या संविधानाचा आदेश आहे. परंतु या पूर्वीच्या कालखंडामध्ये या देशात प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भेदाभेद चालत होता. आम्हाला समान संधी द्यायची आहे आणि समान संधी देण्यासाठी म्हणून विशेष संधीचं तत्व देखील या ठिकाणी संविधानानं स्वीकारलेलं आहे. आणि विशेष संधीचं तत्व स्वीकारून राज्याच्या सेवांच्या मध्ये ज्या वर्गाला आजपर्यंत त्यांच्या जनसंख्येच्या तुलनेमध्ये, जनसंख्येच्या प्रमाणात पुरेसं प्रतिनिधित्व मिळालेलं नाही, त्यांच्यासाठी विशेष संधी दिली गेली पाहिजे, आरक्षण दिलं गेलं पाहिजे. हे समान संधीसाठी विशेष संधीचं तत्व भारतीय संविधानामध्ये स्वीकारलेलं आपणाला दिसून येतं. समान संधीसाठी विशेष संधीचं तत्व हे जे संविधानामध्ये स्वीकारलेलं आहे, हे तत्व देखील खाऊजाच्या धोरणानं निरर्थक बनवलेलं आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये चळवळींची वाटचाल करत असताना काय झालंय, आज काय स्थिती आहे, खाजगीकरणाला थोपवू शकतो का आपण? काय झालंय, विरोध केला, विरोध मोठ्या प्रमाणामध्ये केला गेला. खाजगीकरणाला इतरही मोठ्या प्रमाणामध्ये कारणं आहेत. खाजगीकरणाला विरोध करणाऱ्या चळवळींच्या मध्ये कम्युनिस्टांच्या चळवळी आहेत, आंबेडकरवाद्यांच्या चळवळी आहेत, डाव्या चळवळी आहेत. त्या चळवळींनी सुद्धा सुरुवातीच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विरोध केला आणि हा विरोध करूनही मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक पातळीवरचा दबाव असल्यामुळे हे आपण थोपवू शकलेलो नाही. आणि खाजगीकरणाचा वारू प्रचंड मोठ्या वेगामध्येच धावतो आहे. अशा अवस्थेमध्ये आपणाला कोणती भूमिका घ्यावी लागणार आहे, याचंही गंभीर स्वरूपाचं विचारमंथन आपणाला या ठिकाणी करावं लागणार आहे. खाजगी राज्याचं, खाजगी आणि सार्वजनिक अशा प्रकारची जी तत्व मांडली जातात, त्या तत्वांची आता चिकित्सा करण्याची गरज आहे. आणि नव्या पिढ्यांनी ही चिकित्सा केली पाहिजे की ज्यांना हे लोक खाजगी असं म्हणतात ते खरंच खाजगी आहे का? इथला उद्योग, इथला कारखाना, इथली गिरणी, इथली एखादी सार्वजनिक संस्था, शिक्षण संस्था, पतसंस्था, काहीही असू देत, ते व्यक्ती निर्मित असतं का?
ते पूर्णपणानं खाजगी असतं का? अंबानीचा, टाटाचा, बिर्लाचा, मफतलालचा कारखाना फक्त एकट्यानं उभा केलेला असतो का? एकट्यानं अजिबात उभा केलेला नसतो. त्यानं सरकारचं कर्ज सवलतीच्या दरात घेतलेलं असतं. जमीन सवलतीच्या दरात घेतलेली असते, वीज सवलतीच्या दरात घेतलेली असते, पाणी घेतलेलं असतं. अनेक भांडवलदारांनी घेतलेली कर्ज बुडवलेली आहेत. त्याची चर्चा अजिबात इथे होत नाहीये. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून इथून पुढच्या कालखंडामध्ये आपणाला ही भूमिका घ्यावी लागणार आहे की खाजगी काहीही नाही. तुमचा कारखाना पूर्णपणानं खाजगी नाही, कारण अंबानीच्या पोटी जन्माला आलेला पोरगा जन्माला येतानाच कारखाना घेऊन येत नसतो. तो कारखाना उभा करण्यासाठी इथली वीज, इथलं कर्ज, इथलं पाणी, इथली जमीन वापरलेली ती जमीन आमची आहे. आणि त्या कारखान्यामध्ये आमच्या कामगारांनी कष्ट केलेले, शारीरिक कष्ट केले, बौद्धिक कष्ट करणाऱ्यांनी बौद्धिक कष्ट केले, म्हणून तो नफा मिळतो. आणि त्या नफ्याचा जो वाटा द्यायला हवा तो तू देत नाहीयेस. तो नफा तू बायकोला विमान भेट देण्यासाठी वापरतोयस. तुझ्या चिकट्याच्या बंगल्यासाठी 40 लाखाची वीज वापरतोयस. आणि हे लोकशाहीच्या विरुद्ध आहे. म्हणून इथून पुढच्या काळातल्या चळवळींना खाजगीकरणाला विरोध किती करायचा ते करत बसा, परंतु ही भूमिका अपरिहार्यपणानं आपणाला घ्यावी लागणार आहे. खाजगी काहीही नाही. या देशातल्या जनतेमध्ये येऊन जी आस्थापना उभी केली जाईल, जो कारखाना उभा केला जाईल किंवा कोणतीही संस्था उभी केली जाईल ती राष्ट्राची असते, समग्र जनतेची असते. तेव्हा जोपर्यंत या देशामध्ये प्रचंड मोठी विषमता लोकशाही असतानाही अस्तित्वात आहे, तोपर्यंत जातीच्या निकषावर आरक्षण खाजगी क्षेत्रातही दिलं गेलं पाहिजे. यासाठी मोठी आंदोलनं उभी राहण्याची गरज आहे. आणि हे झालं तरच आपल्या देशामध्ये खऱ्या अर्थानं आर्थिक समानता निर्माण होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. हे आपण नीटपणानं लक्षात घेतलं पाहिजे. राजेशाहीला लाजवणारी एवढं चांगलं संविधान असताना व्यवस्था परिस्थिती कशी काय निर्माण होते? तर भारतीय संविधानाच्या संदर्भामध्ये आपण भाबडेपणानं, भावनिकपणानं आणि केवळ गौरवाच्या भूमिकेतून बघतो. यामुळे ही होतं. मी भारतीय संविधानाचा गौरव करत असला तरी मी भारतीय संविधानाचा आंधळा गौरव करणारा नाही, आंधळी स्तुती करणारा नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलेलं असलं तरी भारतीय संविधान संपूर्णपणानं आदर्श पातळीवरच आहे. त्यात कुठल्याच मर्यादा नाहीत असं मी मानत नाहीये. संविधानाचा गौरव करत असताना, संविधानाचं जागरण करता करता आपणाला संविधानामध्ये या देशात समतावादी व्यवस्था, आर्थिक समता देखील निर्माण करण्यासाठी ज्या तरतुदी आहेत, त्या तरतुदींच्या मध्ये ज्या मर्यादा आहेत, त्या मर्यादांची पूर्तता करण्याच्या भूमिका इथून पुढच्या कालखंडामध्ये आपणाला घ्याव्या लागणार आहेत. काय मर्यादा आहेत? भारतीय संविधानाची एक महत्वाची मर्यादा आहे ती ही की संविधानानं पर्सनल प्रॉपर्टीचा मूलभूत हक्क दिलेला आहे. खाजगी संपत्तीचा मूलभूत हक्क दिलेला आहे. परंतु त्या हक्कामध्ये नंतरच्या काळामध्ये बऱ्याच दुरुस्त्या झाल्या, परंतु लीगल प्रॉपर्टी वगैरे